श्रावणीच्या आयुष्यात बघितलं किंवा लीलाच्या आयुष्यात बघितलं, एक लग्नाचा फेज येतो आणि मला असं वाटतं तुम्ही जेव्हा ती मालिका बघत असाल तेव्हा तुम्ही ते वल्लरी म्हणून खूप कनेक्ट करत असाल. अगदी बरोबर. सो मला त्या फिलिंग जाणून घ्यायच्या जेव्हा लीलाचं लग्न झालं गेलं किंवा श्रावणीचं तेव्हा बाबांचं श्रावणीचं होईलच. हा त्यावेळेला काय झालं, लीलाचं लग्नात तुमच्या तरुण पिढीच्या भाषेत सांगायचं तर सगळा राडाच झाला ना, आणि असं ते चुकूनच लग्न झालं. त्यामुळे त्याला असं मला एवढं नाही होतं. पण मुलीचं लग्न याच्यापेक्षा मला वाटतं कुठल्याही बापाच्या आयुष्यातला आणखीन हळवा कोपरा नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे तर अशी सारखी चेष्टा केली जाते की एक तयार होण्यासाठी वधूची रूम असते, एक वराची, तशी एक बाबांना ना असं एकदा इमोशनल झाले तर त्यांच्यासाठी एक वेगळी रूम घेऊन ठेवायची, म्हणजे प्रेक्षक म्हणजे आलेल्या आपल्या पाहुण्यांसमोर शोभा नको म्हणून. लग्नाचा विषय निघतो वल्लरी घरी. हो व्यवस्थित निघतो. मग काय विचार आहे? काय काहीच विचार नाहीये. जर कुणीतरी काय म्हणूया भेटला असा कुणीतरी होईल करायचं. कधीतरी लग्न. Yes, आता जर मी बाबांना विचारलं तुम्ही वल्लरीसाठी कसा मुलगा बघणार आहात? खरंच ना, हा तसा प्रश्न फार गंभीरपणाने मी घेतो. कारण काय होतं की मला असं नेहमी वाटतं की आपण आपलं जे काम करतो ते आपल्याला फार छान वाटतं, ते खरंच आहे. पण आपण जेव्हा एका दुसऱ्या कुटुंबाचा भाग होतो किंवा दुसऱ्या आपल्या आयुष्यात जोडीदार आल्यानंतर त्याला आपलं जे कामाचं स्वरूप आहे जसं असणार आहे ते त्याच्याबरोबर पटेल, त्याला हे काम आवडेल, त्याला ह्याचा अभिमान वाटेल असं वाटणारं पाहिजे. म्हणजे मी हितला सांगतो तुला जोडीदार कसा पाहिजे, तू सिरियलमध्ये काम करते का, हां चालेल, असं नाही चालणार आपल्याला. अरे वा तू ऍक्टिंग फॉलो करते, ऍक्टिंगचं करिअर आहे, असं ज्याला वाटेल ना तो आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण की करिअर आता पूर्वी कसं आहे पुरुषांचंच आणि बायकांचं असं राहिलेलं नाही. आणि मी तुला नेहमी हे सांगतो की तसा तर तुला मिळाला पाहिजे, आणि ॲट द सेम टाइम तुझी पण जबाबदारी तेवढीच आहे की त्याचं जे करिअर असेल त्याला सुद्धा तू तशीच साथ दिली पाहिजे. वन वे ट्रॅफिक तर काही होणार नाही. मला विचाराल तर सगळ्यात पहिलं माझ्या दृष्टीने प्राधान्य म्हणजे तिला ही गोष्ट तिची जी आहे तिचं म्हणजे ॲक्टिंग म्हणा, नृत्य म्हणा, म्हणजे अभिनय करणं हा तिचा खऱ्या अर्थाने पॅशन आहे. तर त्याला योग्य साथ देणारा असा जावई मला मिळाला पाहिजे असं मला वाटतं. वा, मला असं वाटतं हे सगळं पूर्ण होईलच. पण आज जसं तुम्ही एकत्र हे आमरसपुरी बनवलंय, वल्लरी असं जर विचारलं की बाबांसोबत किंवा बाबांसाठी एक स्वप्न पूर्ण करायचंय, ते कोणतं स्वप्न आहे? आय थिंक मी एका बाबांसाठी म्हणजे मला वाटतं मला जर एखाद्या प्रोफेशनल नाटकात काम करायला मिळालं ना तर मला वाटतं बाबांना इट इज अ खूप ड्रीम टू सी मी वर्किंग असं प्रोफेशनल स्टेजवर असं प्रॉपर असं चांगलं आहे. व्यावसायिक नाटक हे स्वप्न म्हणजे मी करीन, पण ते बाबांसाठीच असेल की बाबांचं स्वप्न पूर्ण. वा, पण जर तुम्हाला तिच्याकडनं एखादं प्रॉमिस हवं असेल आज फादर्स डे निमित्ताने, ते कोणतं असणार आहे? माझं जनरली प्रॉमिस हे कामाच्या रिलेटेडच असणार आहे माझ्या स्वभावात. मला असं वाटतं की तिने जे कुठलं काम करायचं असेल, आपली जी कुठली भूमिका असेल, मोठी आहे, छोटी आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, तो माझ्या दृष्टीने कधी प्रश्नच नाही. त्या भूमिकेशी कायम सतत जेवढे केवढे ती अजून 5, 10, 15, 20, 25, 50 वर्ष काम करणार असेल ना तर ते पहिल्या दिवसासारखं शेवटपर्यंत आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक मन लावून आणि तळमळीने काम केलं पाहिजे. हे प्रॉमिस मला तिच्याकडनं घ्यायला आवडेल. वा, आणि बाबांना आज फादर्स डे निमित्ताने थँक्यू आणि सॉरी असं दोन्ही म्हणायचं असेल तर? थँक्यू तर काय मी आता जे काही सगळं म्हणाले की तुम्ही कायम सगळ्यात माझ्या बरोबर असता, कायम म्हणजे छोट्यातली छोटी, म्हणजे अगदी मला पिरियड झाले आणि माझं पोट दुखत असेल तरी मी बाबांना कॉल केली, बाबा मला त्रास होतो, माझं पोट दुखतंय, इतके ते प्रत्येक गोष्टीत माझ्या बरोबर होते आणि कायम असतात. ह्याच्यासाठी थँक्यू. आणि सॉरी, मी गाणं शिकणं मनावर घेत नाहीये. तुम्ही मला खूप वर्ष सांगताय की वल्लरी तुला गुणगुणता तरी आलं पाहिजे, गरज आहे ह्या तुझ्या व्यवसायाची की काहीतरी थोडंसं गाता आलं पाहिजे, डान्स, ऍक्टिंग, आणि तुम्ही मनावर घेतलं नाही इतकी वर्ष, त्याच्यासाठी सॉरी. मी घेईन मनावर. मला हे आज कळालंय की बाबा हे लेकीचे सपोर्ट सिस्टम असतात जे आपण वारंवार म्हणत असतो, त्याच खरं तर इथे कळून येतंय की बाबांची साथ ही तुला कायमच हवीच असते. अगदीच सगळी. येस, सो अशा पद्धतीने आपण आज खूप छान असा फादर्स डे सेलिब्रेट केलाय. सर एक शेवटचं आहे की बाबांना पुन्हा एकदा घास भरवून फादर्स डे विश करावं. येस.
हॅपी फादर्स डे बाबा. थँक्यू सो मच. खरं तर Thank तुम्ही you. खूप वेळ दिला त्याचा मला नाही इट्स प्लेजर इट्स आणि प्लेजर. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मी बाबांना पहिल्यांदाच भेटली आणि अजिबात असं कुठेच वाटलं नाही की मी पहिल्यांदाच बाबांना भेटली तुझ्या. सो थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.